मला तुमच्याशी आज दोन गोष्टींविषयी बोलायचे आहे. एक तर निद्रानाश, झोप न लागण्याचा प्रॉब्लेम, ज्याला इंग्लिशमध्ये इन्सोमनिया असं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे आपण आपला फिटनेस वाढवण्यासाठी घेतलेल्या छोटे छोटे स्टेप्स, जी काही पावलं टाकतोय, त्याच्यातून निद्रानाशासारखा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कशा प्रकारे मदत होऊ शकते, हे इंटरकनेक्शन काय आहे याच्याविषयी मला बोलायचंय. किंवा वाढणारा फिटनेस आपल्याला किती वेगवेगळ्या अँगलमध्ये आपल्याला मदत करू शकतो, ज्याच्याविषयी आपण विचारही करू शकत नाही. तर ह्या गोष्टीविषयी मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचंय. एक तर निद्रानाश हा जो प्रॉब्लेम आहे, खूप कॉमन इश्यू आहे. डायबिटिक लोकांमध्ये तर बराच कॉमन प्रॉब्लेम आहे हा. ज्यांचे शुगर लेवल वाढलेले असतात, ज्यांचं वजन वाढत चाललेलं आहे, किंवा जे स्ट्रेसमध्ये आहेत, अशा लोकांना निद्रानाशाचा प्रॉब्लेम दिसून येतो. मी सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट यांच्या रोलला डिनाय करत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या हातात काय आहे त्याच्याविषयी मी आज बोलणार आहे. तर हा निद्रानाश कशा प्रकारे होतो याच्याविषयी देखील आपण बोलू. तर आपल्या ब्रेनमध्ये एक पायनियल नावाची एक ग्लँड आहे. एक छोटीशी तांदळाच्या दाण्या एवढी एक ग्लँड आपल्या ब्रेनमध्ये प्रेझेंट असते. आणि त्या ग्लँड मधून मेलॅटोनिन नावाचा एक हार्मोन तयार होत असतो आणि सिक्रेट होत असतो. हा जो मेलॅटोनिन हार्मोन आहे, तो आपल्या सर्कॅडियन रिदमला, आपलं सर्कॅडियन रिदम म्हणजे आपण झोपेतनं उठणं किंवा झोपणं, हे जे एक सायकल आहे, किंवा आपल्या शरीरात बरेचसे असे सायकल चालू असतात, जे आपल्या वेळेनुसार आपल्या त्या टप्प्यांमध्ये ती पूर्ण होणं किंवा सुरू होणं, या गोष्टींना आपण सर्कॅडियन रिदम असं म्हणूया. तर या सर्कॅडियन रिदमला मॅनेज करण्याचं काम हा मेलॅटोनिन हार्मोन करू शकतो. त्यातही स्पेसिफिकली हा जो मेलॅटोनिन हार्मोन आहे, हा आपल्या झोपेच्या सायकलशी रिलेटेड आहे. तर हा मेलॅटोनिन कशा प्रकारे ऍक्टिव्हेट होत असतो, तर आपण ज्यावेळी आपल्या जसं जसं अंधार पडत जातो, रात्रीच्या लाईट्स कमी होत जातात, आणि मग अंधार पडल्यामुळं हा मेलॅटोनिन हार्मोन ऍक्टिव्हेट होतो आणि त्याच्यातून मग आपल्याला झोप यायला लागते. मात्र जेव्हा तुमच्या ह्या मेलॅटोनिनचं प्रोडक्शन कमी होतं आपल्या ब्रेनमध्ये, ह्या पायनियल ग्लँडमध्ये, तेव्हा मग आपल्याला निद्रानाशाचा प्रॉब्लेम यायला लागतो. मात्र असं होतं का? हा जो मेलॅटोनिन हार्मोन जो तयार व्हायचा, त्याचं सिक्रेशन कमी का झालेलं आहे याच्याविषयी विचार करणं गरजेचं आहे. तर आता एक दुसरा टप्पा याचा. दुसरा टप्पा हा आहे की एक आपला हा मेलॅटोनिन तयार होण्यासाठी सगळ्यात पहिलं, सगळ्यात महत्वाचं रॉ प्रोडक्ट जे आपल्याला गरजेचं असतं आपल्या शरीरात, ते म्हणजे सिरेटोनिन नावाचा एक हार्मोन. सिरोटोनिनला आपण दुसरं हॅपी हार्मोन असंही म्हणतो. त्या सिरोटोनिनचं काम आहे आपल्याला खुश ठेवणं, आनंदी ठेवणं, फोकस ठेवणं, टार्गेट ओरिएंटेड ठेवणं, गोल ओरिएंटेड ठेवणं, आपल्या ब्रेनमध्ये न्यूरोजेनेसिस करणं, ह्या सगळी कामं हा सिरोटोनिन हार्मोन करत असतो. मात्र आपल्या ह्या सिरोटोनिन हार्मोनचं प्रोडक्शन कमी झालं, तर ह्या सिरोटोनिन हार्मोन कमी झाल्यामुळं ह्या मेलॅटोनिनचं प्रोडक्शन कमी व्हायला लागतं. कारण ह्या मेलॅटोनिन प्रोडक्शनसाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते, ते म्हणजे आपल्या शरीरात सिरोटोनिन हार्मोनचं प्रोडक्शन होणं. आणि ह्या सिरोटोनिन हार्मोनचं प्रोडक्शन कुठं होत असेल, तर सगळ्यात जास्त प्रोडक्शन हे आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये होत असतं. आता लार्ज इंटेस्टाईन मध्ये जर सेरोटोनिन हार्मोनचं प्रोडक्शन मॅक्झिमाइज व्हायला हवं, तर त्यासाठी सगळ्यात जास्त गरज असते आपलं लार्ज इंटेस्टाईन प्रॉपरली फंक्शन करणं. आणि जर लार्ज इंटेस्टाईन प्रॉपरली फंक्शन करत नसेल, तर मग ब्रेनमध्ये ह्या पायनियल ग्लँड मधल्या मेलॅटोनिनचं प्रोडक्शनही डिप्लीट व्हायला लागतं. तर आपल्या लार्ज इंटेस्टाईनला प्रॉपरली फंक्शन करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाच्या दोन गोष्टींची गरज आहे. ती म्हणजे आपल्या डाएटमध्ये 25 ते 40 ग्रॅम फायबर्स, आणि दुसरं म्हणजे प्रोबायोटिक्स. आपल्याला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स देखील आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये असणं गरजेचं आहे. तर त्याच्यातून मग आपलं लार्ज इंटेस्टाईन प्रॉपरली फंक्शन करायला लागेल, आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये तयार होणाऱ्या सिरोटोनिनचं प्रोडक्शन वाढेल. आणि सिरोटोनिनचं प्रोडक्शन वाढलं तर आपल्या पायनियल ग्लँडमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये जे पायनियल ग्लँड आहे त्याच्यामध्ये मेलॅटोनिनचं प्रोडक्शन वाढेल. किती हे सायकल आहे. म्हणजे आपलं ब्रेनमध्ये एका हार्मोनचं सिक्रेशन होण्यासाठी आपलं लार्ज इंटेस्टाईन, आपलं स्मॉल इंटेस्टाईन, आपलं आतडं म्हणजेच आपलं गट व्यवस्थित काम करणं कसं गरजेचं आहे हे तिथं कळतं. म्हणजेच त्यालाच आपण गट ब्रेन ऍक्सिस असंही म्हणतो. त्यामुळंच आपल्या गटला, म्हणजेच आपल्या आतड्याला दुसरा ब्रेन असंही संबोधलं जातं.
किती मोठं कनेक्शन आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या ब्रेनला रिपेअर करण्यासाठी डायरेक्टली ब्रेनमध्ये मेडिसिन्स टाकण्याची गरज नाहीये. तुम्हाला गरज आहे तुमच्या डाएटवरती काम करण्याची. तुमच्या डाएटमध्ये प्रॉपर फायबर्स असतील, तुम्हाला जर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जर तुम्ही रेग्युलरली खात असाल, म्हणजे फर्मेंटेड प्रोडक्ट जसं की दही असेल, योगर्ट असेल, किमची, कंबुचा, सोरेक्रॉट अशा प्रकारचे फर्मेंटेड प्रोडक्ट जरी खाल्ले तर त्याच्यातून तुम्हाला ते युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम भेटतील. त्याच्यातून तुम्हाला आपल्या पालेभाज्यांमधून तुम्हाला फायबर्स भेटतील आणि त्याच्यातून तुमचं ब्रेन मधल्या मेलाटोनिन हार्मोनचं प्रोडक्शन वाढेल. हे असं कनेक्शन आहे. म्हणजेच आपण आपला फिटनेस वाढवण्यासाठी ज्या काही छोटे छोटे स्टेप्स घेतो, पावलं उचलतो, त्याच्यातून अशा प्रकारचे फायदे होत असतात. त्याच्या व्यतिरिक्त आपण ज्यावेळी एक्सरसाइज करतो त्यातही आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो, आपण रेग्युलरली वर्कआउट करायला लागतो, त्याच्यातूनही आपल्या सेरोटोनिन आणि डोपामिन या दोन हॅपी हार्मोन्सचं सिक्रेशन वाढतं आणि त्याच्यामुळे देखील तुमचा ब्रेन प्रॉपरली फंक्शन करायला लागतो आणि त्याच्यातून तुमच्या झोपेचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट यांचा एक महत्वाचा रोल आहे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. मात्र तुमच्या हातात काय आहे तर तुम्ही तुमच्या फिटनेसवरती काम करणं, आणि फिटनेसवरती काम करण्यासाठी दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे तुमचं डाएट आणि एक्सरसाइज. त्याच्या व्यतिरिक्त स्ट्रेस मॅनेज करणं ही तितकंच महत्वाचं आहे.